आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने भाविकांच्या मागणीनुसार टोकन दर्शन सुरू केले। श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी सुरू असलेल्या टोकन दर्शन व्यवस्थेला भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळतो। त्यामुळे टोकन दर्शनातल्या पासची संख्या 600 वरून 1800 पर्यंत वाढवण्यात आली। पंढरपूरमध्ये 4 ते 7 जुलै दरम्यान दारू दुकानं बंद राहणार आहेत। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हा निर्णय घेतला। पंढरपूर शहराच्या 5 किलोमीटर परिसरातली दुकानं बंद असणार आहेत। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी हे आदेश जारी केलेत। पालखी मार्गावरची दुकानं सुद्धा बंद ठेवण्याचे आदेश आहेत। रत्नागिरीतल्या मार्लेश्वर देवस्थानी भाविकांसाठी ड्रेस कोड लागू करण्यात आलाय। पेहराव हिंदू परंपरेला साजेसा असावा असं मार्लेश्वर देवस्थाननी आपल्या भाविकांना आवाहन केलं। पावसाळ्यात मंदिर सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंतच खुलं राहणार। चांदवडमध्ये वन विभागाने बिबट्याला जेरबंद केले। या बिबट्याने एका शेतकऱ्यावर हल्ला करून त्याला ठार केलं होतं, तर एका वृद्ध महिलेला देखील जखमी केलं होतं। यामुळे वन विभागाने या भागात पिंजरे लावले होते। बिबट्याला पकडल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला। अलिबाग इथं आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला। यावेळी योगाची प्रात्यक्षिकं सादर करून त्याचं महत्त्व पटवून देण्यात आलं। जिल्हा क्रीडा संकुलामध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, योग शिक्षक, स्वयंसेवी संस्था, शिक्षक, विद्यार्थी सहभागी झाले। चंद्रपूरच्या बल्लारपूर शहरामध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीमध्ये जागतिक योग दिन साजरा करण्यात आला। यावेळी योग दिनाच्या निमित्ताने वसुधैव कुटुंबकम भावना वृद्धिंगत होत असल्याचं मुनगंटीवार यांनी म्हटलं। वाशीमध्ये बनावट खत विक्री प्रकरणी कारवाई करण्यात आली। या प्रकरणी एका आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। राजस्थानवरून कमी दरात रासायनिक खतं आणून ती खतं नामांकित कंपन्यांच्या बॅगमध्ये भरून हे आरोपी या खतांची विक्री करत होते। बीडमधल्या शासकीय नर्सिंग कॉलेजच्या वसतिगृहाची इमारत धोकादायक अवस्थेत असल्याचा अहवाल समोर आला। सार्वजनिक बांधकाम विभागाने वसतिगृहाची ही इमारत निकृष्ट ठरवत 1 महिन्यापासून बंद केली। मात्र विद्यार्थिनींचा याच धोकादायक इमारतीत राहू द्या यासाठी पालकांनी ठिय्या मांडत संताप व्यक्त केला। अहिल्यानगरमधल्या संगमनेरमध्ये योग दिन साजरा करण्यात आला। यावेळी एक पृथ्वी एक आरोग्य ही थीम घेऊन 1000 विद्यार्थ्यांनी मानवी साखळी तयार केली। पृथ्वीची प्रतिकृती तयार करत त्यात मानवी साखळी करत योग दिन साजरा करण्यात आला। वाशीमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला। आज मालेगाव पोलीस स्टेशन इथं विशेष योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं। या शिबिराचं मार्गदर्शन पोलीस निरीक्षक संजय चौधरी यांनी केलं। पुण्यामध्ये केंद्रीय आयुष मंत्रालय आणि केंद्रीय सहकार मंत्रालय यांच्या माध्यमातून योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं। या शिबिरामध्ये एक पृथ्वी एक आरोग्य या थीमच्या आधारावर प्रशिक्षण देण्यात आलं। यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी झाले। रायगडमधल्या माणगाव तहसील कार्यालयाच्या सभागृहात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला। या कार्यक्रमामध्ये मंत्री अदिती तटकरे यांनी सहभाग घेतला। त्याचबरोबर अदिती तटकरे यांनी सर्वांसोबत योगासनाची प्रात्यक्षिकं केली। अहिल्यानगरमधल्या संगमनेरमध्ये एकविरा फाउंडेशन आणि सह्याद्री बहुजन प्रसारक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने योग दिन साजरा करण्यात आला। या कार्यक्रमात 2000हून अधिक विद्यार्थ्यांनी एकत्रित योग प्रात्यक्षिक केलं। यावेळी योगामुळे आरोग्याला होणारा फायदा आणि त्यांचं महत्त्व समजावून सांगण्यात आलं। साताऱ्यातल्या क्रीडा संकुलमध्ये योग दिनाचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमाला मंत्री शिवेंद्रराजे भोसले, जिल्हाधिकारी संतोष पाटील उपस्थित होते। यावेळी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी उपस्थितांना योगाचं महत्त्व समजावून सांगितलं। सांगलीमध्ये जिल्हा परिषदेच्या वतीने जागतिक योग दिन साजरा करण्यात आला। यावेळी भक्ती योगाची वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली। यावेळी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल नामाच्या गजरात योगासनं करण्यात आली। या कार्यक्रमामध्ये मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह खासदार, आमदार आणि प्रशासनाचे अधिकारी सहभागी झाले। आंतरराष्ट्रीय योग दिन आज देशासह संपूर्ण जगभरात साजरा केला जातो। या निमित्तानं पर्यटकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। आजच्या दिवशी आग्र्याच्या ताजमहलमध्ये पर्यटकांना मोफत प्रवेश दिला जातो। त्यामुळे पर्यटकांनी आनंद व्यक्त केला। नाशिकमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारतीय पेहराव करून योगा करण्यात आला। यावेळी साडी, पैठणी तसंच विविध भारतीय पोशाखांचा वापर करत योगा दिन साजरा करण्यात आला। या कार्यक्रमात अनेक महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। छत्रपती संभाजीनगरमध्ये योग दिन साजरा करण्यात आला। यावेळी शेकडो नागरिकांनी एकत्र येत योगा केला। त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांनी योगाचे वेगवेगळे प्रकार सादर करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। नांदेडमध्ये भाजपकडून योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं। यावेळी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची उपस्थिती होती। जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होत असल्यानं भारताचा गौरव होतोय अशी भावना यावेळी बोर्डीकर यांनी व्यक्त केली।
बीडमध्ये परळीमध्ये 66 वर्षीय अनिल मस्के यांनी जागतिक योग दिनानिमित्त अनोखं सादरीकरण केलं। पाण्यावर योगासनं करत अनिल मस्के यांनी अनोखं सादरीकरण केलं। त्यामुळे जिल्ह्यात त्यांच्या पाण्यावरच्या योगासनाची चर्चा रंगली। हिंगोली जिल्ह्यामध्ये ऐन पेरणीच्या काळामध्ये खतांचा तुटवडा पडलाय, त्यामुळे शेतकरी आक्रमक झालेत। आमचे पैसे घ्या पण आम्हाला खत द्या असं म्हणत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला। कृषी विभागाच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांना चढ्या दरानं खत विकत घ्यावं लागतंय। सांगलीच्या आटपाडीमधल्या दिघंजमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलन करण्यात आलं। पतसंस्थेमध्ये अडकलेल्या ठेवी तातडीनं मिळाव्यात या मागणीसाठी आंदोलन केलं। महालक्ष्मी पतसंस्थेच्या वतीनं आटपाडीतल्या शेकडो ठेवीदारांची 4 कोटींची ठेवी बुडवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला। अकोल्यात मनसेकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। गेल्या अनेक दिवसांपासून डाबके रोडच्या रुंदीकरणाचं काम सुरू असल्यानं नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो, त्यामुळे रस्त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली। चंद्रपूरमधल्या कर्मवीर महाविद्यालयाच्या परिसरात बिबट्याचं दर्शन झालं। या बिबट्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं। याबाबत वन विभागाला माहिती देण्यात आली, मात्र काही वेळातच हा बिबट्या पसार झाला। गोंदियातल्या अंजोर आणि साखरीटोला या 2 गावात नागरिकांना वाघाचं दर्शन झालं। या वाघाला वन विभागाच्या रॅपिड रेस्क्यू टीमनं जेरबंद केलं, त्यामुळे परिसरातल्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला। सिन्नरच्या गोंदे शिवारामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 4 वर्षांची चिमुरडी ठार झाली। वन विभागाने घटनास्थळी तातडीनं धाव घेऊन पंचनामा केला। बिबट्याच्या वाढत्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं, त्यामुळे वन विभागानं बिबट्याच्या बंदोबस्ताची मागणी स्थानिकांनी केली। नवी मुंबईतल्या नेरूळमध्ये माजी राजकीय पदाधिकाऱ्यांना मोक्का अंतर्गत पोलिसांनी अटक केली। या माजी पदाधिकाऱ्यांना घर देण्याच्या बहाण्यानं अनेकांची आर्थिक फसवणूक केली होती। घर खरेदीत पैसे घेऊनही घर न दिल्याप्रकरणी या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। साताऱ्याच्या जावळीमधल्या मेढा गावात एका चिकन दुकानातून अवैधरित्या दारू विक्री होत असल्याचं समोर आलं। या प्रकरणी व्यसनमुक्ती संघटनेनं महाराष्ट्राचे अध्यक्ष यांनी धाड टाकत कारवाई केली। या कारवाईमध्ये 40 दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या। नवी मुंबईच्या महापे एमआयडीसी मध्ये मित्रानंच मित्राचा खून केला। दारू पिताना दोघांमध्ये वाद झाले आणि यानंतर गळ्यावर कटरनं वार करत मित्राची हत्या केली। हत्येनंतर आरोपीनं तुर्भे पोलीस ठाण्यात येत आत्मसमर्पण करत गुन्ह्याची कबुली दिली। मोसमी पावसानं संपूर्ण महाराष्ट्र व्यापल्याची घोषणा केली, मात्र विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशात पावसाची तूट कायम आहे। जून महिन्यामध्ये पहिल्या 20 दिवसात या तिन्ही विभागात पावसाची मोठी तूट दिसून आली। विदर्भात 57% तर मराठवाड्यात 39% पावसाची तूट नोंदवली गेली, त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आहे। बेळगाव जिल्ह्यातल्या हिप्परगी धरणाचे दरवाजे बंद ठेवल्यानं कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली। परिणामी कृष्णा नदीसह उपनद्यांना देखील मोठा फुगवटा निर्माण झाला, त्यामुळे नृसिंहवाडी मंदिर परिसरात कृष्णेचं पाणी पोहोचलं। पुण्यातल्या खडकवासला, पानशेत, बरसगाव आणि टेमघर धरणाच्या परिसरात पावसाचा जोर ओसरलाय। या 4ही धरणांमध्ये मिळून आज मितीला 9.25 अब्ज घनफूट एवढा पाणीसाठा असून या पाणीसाठ्यात गेल्या 24 तासात 0.57 टीएमसी एवढी वाढ झाली। खडकवासला, पानशेत, बरसगाव आणि टेमघर या 4ही धरणातून पुणे शहराला पाणी पुरवठा केला जातो। जून महिना संपत आला असून देखील भंडारा जिल्ह्यात दमदार पावसानं अद्याप हजेरी लावली नाही, त्यामुळे शेतीच्या मशागतीची कामं रखडल्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला। मुंबईत मोसमी पाऊस दाखल होण्याअगोदर वळवाच्या पावसानं जोर धरला होता। मे महिन्याच्या सुरुवातीपासून मुसळधार पाऊस कोसळला। मुंबईत 1 ते 27 मे या कालावधीत तब्बल 600 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। भिवंडीच्या कांबारी नदीमध्ये बुडून 2 भावांचा मृत्यू झाला। मासेमारीचं जाळं काढायला गेलेला अक्षय नदीच्या भोरात अडकला। ते पाहताच पोहता येत नसतानाही त्याच्या मोठ्या भावानं नदीत उडी मारली, मात्र दोघांचाही बुडून मृत्यू झाला। यामुळे गावावर शोककळा पसरली। पैठणच्या जायकवाडी धरणामध्ये आजवरच्या धरणातून येणाऱ्या विसर्गाचं पाणी दाखल झालंय। सध्या 292 क्युसेकनं पाण्याची आवक सुरू आहे। धरणाचा साठा 29.66% झालाय। गेल्या वर्षी याच दिवशी साठा फक्त 5.5% होता। मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात यंदा पावसाच्या सुरुवातीलाच पाण्याची आवक सुरू झाली। नाशिक जिल्ह्यात पहिल्यांदाच जूनच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यातला पाणीसाठा 48%वर पोहोचलाय। शहराला पाणीपुरवठा करणारं गंगापूर धरण 68%च्या जवळपास भरलंय। गंगापूर धरण हे मातीचं धरण असल्यामुळे कुठलाही धोका उद्भवू नये यासाठी पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला।
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातल्या शाहू सभागृहात संभाव्य पूरस्थितीच्या अनुषंगाने आढावा बैठक घेण्यात आली। नाले सफाईचं काम पूर्ण करावं, कुठेही पाणी साचणार नाही याची खबरदारी घ्यावी अशा सूचना यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिल्या। त्याचबरोबर अलमट्टी धरणाच्या यंत्रणांशी समन्वय ठेवण्याच्या सूचना दिल्या। ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यामध्ये 25 नवीन इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहेत। 15 ऑगस्टला या बसेस दाखल होणार आहेत। या सर्व बस वातानुकूलित असतील तर उर्वरित बस टप्प्याटप्प्याने परिवहन सेवेत दाखल होणार आहेत। संभाजीनगरमध्ये 14 तास पाणी पुरवठा बंद असणार आहे। वाढीव पाणी पुरवठा योजनेअंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत 900 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्यात येते। उर्वरित कामासाठी आज 12 ते 14 तासांचा पाणी पुरवठा शटडाऊन घेण्यात येणार आहे। नाशिकमध्ये आज सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेमध्ये पाणी पुरवठा बंद असणार आहे। महापालिकेच्या विविध जलशुद्धीकरण केंद्रामध्ये नवीन व्हॉल्व्ह बसवण्यासह इतर कामं केली जातात। या कामांमुळे शहरातला पाणी पुरवठा आज बंद राहणार आहे। नाशिक महानगरपालिकेकडून अनधिकृत नळ जोडणी प्रकरणी कारवाई केली जाते। अनधिकृत नळ जोडणी केल्यास दंड आकारला जातो। त्याचबरोबर दंड न भरल्यास संबंधितांचा पाणी पुरवठा कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला। आयआयटी मुंबईमध्ये एका अज्ञात व्यक्तीने 14 दिवस कॅम्पसमध्ये बेकायदेशीरपणे वास्तव्य केल्याचं समोर आले। कर्नाटकमधल्या मंगळूर इथला 22 वर्षाचा संशयित तरुण बिलाल अहमद फयाज अहमद तेली याला 17 जूनला कॅम्पस सिक्युरिटीनं अटक केली। कॅम्पसमध्ये येण्याचा त्याचा उद्देश काय या सगळ्याची आता कसून चौकशी सुरू आहे। सोलापूरमध्ये 6,85,000 रुपयांचे हरवलेले 31 मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश आलं। पेठ पोलीस ठाण्यानं ही कामगिरी केली। त्याचबरोबर हे सापडलेले मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले। येवल्यामध्ये चोरट्यांनी मिठाईच्या दुकानात चोरी केल्याची घटना घडली। मिठाईच्या दुकानाचं शटर फोडून दुकानातल्या 38,000ची रोकड लांबवली। दरम्यान चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली। या प्रकरणी पोलीस पुढचा तपास करतात। राहुरी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याला 10,000ची लाच घेताना ताब्यात घेण्यात आले। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली। सेवानिवृत्त ग्रामसेवकाकडून अहवाल त्याच्या बाजूने देण्यासाठी लाचेची मागणी केली होती। या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। नवी मुंबईत सिडको कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षाला 1.5 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले। विभागीय चौकशीतून मुक्त करण्यासाठी अध्यक्षाने एका कर्मचाऱ्याकडे 1.5 लाख रुपयांची लाच मागितली होती। यावेळी अध्यक्षांना एसीबीच्या ठाणे युनिटनं रंगेहात पकडले। कोल्हापूर विमानतळ परिसरात विमानाचं लँडिंग करताना अडथळा ठरणाऱ्या उंच इमारतींवर कारवाई केली जाणार आहे। अशा इमारतींना कोल्हापूर विमानतळ प्राधिकरणाकडून नोटीस पाठवण्यात येते। एखादी इमारत अधिकृत असेल पण त्याची उंची जास्त असेल अशा इमारतींना सुद्धा उंची कमी करण्यासंदर्भात नोटीस पाठवली जाणार आहे। नाशिकमधल्या इंदिरानगर पोलिसांनी मोठी कारवाई केली। हॉटेल मॅनेजरचं अपहरण करत 5 लाख रुपये लुटणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली। या आरोपीकडून 1 कार आणि 2,50,000ची रक्कम जप्त करण्यात आली। नाशिकमध्ये शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचा आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली। या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली। या आरोपीने 7 लाखांची फसवणूक केली होती। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 193 दिवस पूर्ण झालेत। मात्र तरीही आरोपी कृष्णा आंधे पोलिसांना काही सापडत नाहीये। 6 महिन्यांपासून कृष्णा आंधेचा शोध पोलीस सीआयडीची पथकं घेतात। बीड पोलिसांनी त्याला फरार घोषित केलं। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतल्या बंडाला आज 3 वर्ष पूर्ण झालीत। एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत केलेल्या बंडानंतर दोन्ही शिवसेनेमध्ये आरोप प्रत्यारोपाचा सामना आज ताग्यात सुरू आहे। बाळासाहेबांचा विचार टिकवण्यासाठी शिवसेनेत बंड केलं। उद्धव ठाकरेंनी शिवसेनेला काँग्रेसच्या दावणीला बांधल्याचा आरोप एकनाथ शिंदेंनी केला। छत्रपती संभाजीनगरमधल्या इतर मागास बहुजन कल्याण विभागानं सहाय्यक संचालकपदी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली नाहीये। त्यामुळे विमुक्त जाती भटक्या जमाती आश्रमशाळेतल्या कर्मचाऱ्यांचे वेतन रखडलेत। सहाय्यक संचालकांच्या बँक खात्यामध्ये निधी जमा केला। मात्र सहाय्यक संचालक पदावर अधिकाऱ्यांची नियुक्ती केली नसल्यानं कर्मचाऱ्यांचे पगार रखडलेत। पावसामुळे ठाण्यातल्या अनेक रस्त्यांवर खड्डे पडलेत। गायमुख घाट वाहतुकीसाठी जीवघेणा बनला। खड्ड्यासोबतच रस्त्यावर भेगा पडल्यानं वाहतुकीला अडथळा होतो। सार्वजनिक बांधकाम विभागानं वारंवार रस्ता दुरुस्त केला पण तरीही अद्याप रस्त्यावर खड्डे पडत असल्यानं वाहनधारकांनी संताप व्यक्त केला। कल्याणमधल्या शहाडच्या उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले। त्यामुळे उड्डाणपुलावर सतत वाहतूक कोंडी निर्माण होते। त्यासाठी भाजप आमदार कुमार आयलानी यांनी वाहतूक कोंडीतून दुचाकीवरून जाऊन प्रत्यक्ष या ठिकाणची पाहणी केली। येवला शहरातल्या चिंचोळीमधल्या चारी क्रमांक 36 ते कोराळे रस्त्याची दुरवस्था झाली। त्यामुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय झाली। या प्रकरणी ग्रामपंचायत प्रशासनाला लक्ष द्यावं अशी मागणी केली जाते। पुण्यातल्या शिरूरमध्ये गुनाट गावात एका शेतकऱ्यानं त्याची 5 एकर द्राक्ष बाग कुऱ्हाडीनं तोडून काढली।
शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता नसल्याने या शेतकऱ्यानं द्राक्षबाग कुऱ्हाडीनं तोडली, त्यामुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. पालघरमध्ये ओव्हरहेड वायर तुटल्यानं ठप्प झालेली रेल्वे सेवा अखेरीस सुरू झाली. तब्बल 6 तासाच्या प्रयत्नानंतर अप आणि डाऊन मार्गावरच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांचं लोकल सेवा सुरळीत झाली. पालघरमध्ये ओव्हरहेड वायर तुटल्यानं रेल्वे सेवा ठप्प झाली होती, त्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. यावेळी पालघरचे खासदार हेमंत सावरे यांनी पालघर रेल्वे स्टेशनमध्ये पाहणी केली, त्याचबरोबर नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या.